नमस्कार मैत्रिणींनो, टिफिन सिरीज भाग 6 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मुलांच्या डब्यासाठी मुगाच्या डाळीचे धिरडे बनवित आहेत. तर त्याच्यासाठी मी 3 तासापूर्वी मुगाची डाळ अशी भिजत टाकून दिली होती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून. आणि आता 3 तास झाले पाण्यातून काढली, चांगली झालेली ती मऊ. साधारण 2 तास पण टाकले तरी चालते, किंवा मग वेळ असली तर मग रात्री पण पाण्यात टाकून ठेवली, सकाळी बनवले तरी चालतं. तर त्याच्यामध्ये आपण हे काढून घेतले पाण्यातून मी, आणि थोडे लसूण टाकायचे, हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे असे, 1-1.5 हिरवी मिरची कापून घेतली मी, आणि कोथिंबीर टाकून द्यायची, आणि मीठ टाकून द्यायचं. थोडंसं तेल टाकायचं याच्यात, अर्धी पळी तेल टाकायचं, आणि मीठ टाकून द्यायचं चवीनुसार. आणि थोडंसं पाणी टाकायचं किंचित. थोडं टाकून देते मी आता, मग नंतर आपण अंदाज पाहून पाणी टाकायचं. आता याला दळून घ्यायचं मिक्सरवर. पाव चमचा हळद टाकायची थोडी, तर अशा पद्धतीने मी दळून घेतलंय त्याला. नंतर थोडंसं पाणी असं वाढवलेलं आहे मी, या पद्धतीने पातळ केलेलं आहे त्याला. आता आपण पॅन ठेवलेले आहे, पॅनवर टाकू आपण. तेल टाकायचं याच्यावर, तव्यावर थोडं टाकायचं. थोडं मध्यमच जाड करायचं त्याला, एकदम पतलं बी नाही करायचं, म्हणजे मुलांना असं थोडस शाळेमध्ये जास्त पर्यंत मऊ राहतं, मग ते खास तोपर्यंत. चार पाच धिरडे देऊन द्यायचे, आणि सोबत एखादा पोळीचा पोंगा तूप साखर लावून, किंवा लोणचं पोळी, किंवा काहीतरी कमी चटणी टाकलेली एखादी चटणी भरून द्यायची पोंग्यामध्ये, पोळीच्या पोंग्यात. म्हणजे पोळीचा पण सपोर्ट होऊन जातो, आणि डाळ तर हेल्दी असतेच. किंवा सोबत तुम्ही थोडा शिरा पण बनवू शकता रव्याचा. मी रव्याच्या शिऱ्याची रेसिपी पण टाकली याच्या आधी, तर तुम्ही ती पण बघू शकता. प्रसाद प्रसादाची, सत्यनारायणचा प्रसाद शिरा अशी रेसिपी टाकली मी, ती पण पाहू शकता तुम्ही. असं उलटवून घ्यायचं, सुकलं का चांगलं. उलटता येत नाही तोपर्यंत उलटायचं नाही त्याला, सगळीकडून कडा सुटल्या का मग उलटवायचं त्याला.
अशा पद्धतीने बनवून घ्यायचं याला. बघू शकता मैत्रिणींनो, मुगाचं धिरड आपलं तयार आहे. छान मऊसूद लागतं आणि जाळी पण छान पडली त्याला. अशा पद्धतीने तयार आहे ते. थोडस जिथं मऊ असेल तिथे थोडस असं खुरपीने असं शेकून द्यायचं छान. आता हे एखाद्या जाळीवर काढायचं, नाही तर असं एखादी वाटीवर ठेवून द्यायचं त्याला, म्हणजे ओलं होणार नाही ते. आता एक कांदा टाकलेला करून दाखवणार आहे तुम्हाला. असे बारीक चिरून घ्यायचे कांदे, किंवा मग थोडस आरवर मिक्सरवर दळून घ्यायचं कांदा, एक कांदा, आणि मग जाड जाडसर ठेवायचं त्याला, आणि मग ते मिक्स करायचं कांदा याच्यात, आणि मग बनवायचं धिरड. असं पण बनवू शकता तुम्ही, आणि कांदा टाकून पण बनवू शकतात. तर कांदा टाकलेलं तुम्हाला एक बनवून दाखवेल मी. आता कांदा कापून घेते. असे एकदम बारीक चिरून घ्यायचे कांदे. मी मिरची पण टाकली, पण मुलांना द्यायचे तर मिरची नका टाकू, कारण याच्यात दळलेली आपण. थोडं तेल टाकायचं, अर्धी पळी. अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं त्याला, जेवढं बारीक होईल तेवढं. कांदे टाकले त्याच्यामुळे ते थोडस जाडच राहतं, पण तरी छान लागतं ते. चांगलं सुकू द्यायचं त्याला, आणि मग उलट पलटवायचं त्याला. जोपर्यंत पलटवता येत नाही तोवर नाही पलटवायचं. थोडं मध्यम आच करून घ्यायची एकदा उलटवल्यावर. तर झालेलं आहे मैत्रिणींनो आपलं कांद्यावालं, मुगाच्या डाळीचं कांदा टाकून केलेलं धिरड. तर अशा पद्धतीने दोन प्रकारचे धिरडे बनवता येऊ शकतात. एक बिना कांद्याचं, आणि एक कांदा टाकून केलेलं, कांदा हिरवी मिरची टाकून केलेलं. तर करून बघा मैत्रिणींनो, चवीला छान लागतं ते, मऊ लुसलुशीत असतं. मुलांना पण आवडेल, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.